अमळनेर येथील शिवाजी नगरात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे अर्ज वाटप. युवा राजे शिवाजी गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम संपन्न झाला. अमळनेर शहर तथा आपलं गाव समृद्ध करायचं असेल तर आपल्या सर्वांना एक व्हावंच लागेल. जनतेचा आशीर्वाद राहिला तर आपल्या गावाचा व मतदारसंघाचा सुरू असलेला प्रगतीचा आलेख कोणीच थांबवू शकणार नाही आणि कोणत्याही शासकीय योजनेपासूनही आपण वंचित राहणार नाही असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. युवा राजे शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अभिनव उपक्रम राबवून शिवाजीनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे अर्ज भरून लाभार्थी महिला व पुरुषांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार असून जळगाव जिल्ह्यासाठी 1000 व्यक्तींना याचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणाहून भरून घेतले जात आहेत. अर्ज वितरण प्रसंगी नगरपरिषदेच्या वतीने सोमचंद संदानशिव यांनी प्रास्ताविक करत योजनेची सविस्तर माहिती दिली तर मंत्री अनिल पाटील यांनी योजनेबाबत मार्गदर्शन केले. सदर योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या श्रीमती विमलताई इच्छाराम पाटील यांचा सत्कार मंत्री पाटील यांनी केला. यावेळी माजी नगरसेवक प्रताप शिंपी, शरद पाटील, विनोद कदम, सोमचंद संदानशिव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अरुण पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमोद वाघ, ईशान बडगुजर, निलेश सोनार, गोलू कासार, मनोज मराठे, राहुल मराठे, गणेश कासार, शुभम वाघ, ललित पाटील, कार्तिक पाटील, हर्षल मराठे व युवा राजे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. भाग्यश्री पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, अमळनेर.